पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सार्थक ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 4, ओवी नंबर 41 ते 50। प्रस्तुत ओव्यांमध्ये की भगवद्गीतेमधील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या अवतारांचे रहस्य सांगतात। परमेश्वर अजन्मा असूनही धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी वेळोवेळी अवतार घेतो, हेच या ओवींच्या माध्यमातून समजावलं आहे। तम कृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्तू जे होता, ते आम्ही नसो ऐसी चित्ता, भ्रांती जरी तुझ। भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, हे पांडुपुत्रा, सूर्यदेव विवस्वान त्या काळी होता, तेव्हा आम्ही नव्हतो असे तुला वाटत असेल तर तो तुझा खऱ्या अर्थानं भ्रम आहे आणि ते तुझं अज्ञान आहे। तरी तू गाहे नेनसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी, बहुते गेली परीती येन स्मरसी, आपुली तू। आपले आणि माझे अनेक जन्म झाले आहेत, पण तुला ते आठवत नाहीत। मला मात्र सर्व जन्म जसेच्या तसे आठवतात। मी जेने जेने अवसरे, जे जे होनी अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा। हे धनुर्धना अर्जुना, मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या रूपाने अवतार घेतो ते सर्व मला पूर्णपणे स्मरते, पूर्णपणे माझ्या आठवणीत आहे। आणि अज्ञानामुळे, या मोहमायेमुळे कदाचित तुला त्याचा विसर पडला आहे। अजोपी सन्यव्यायात्मा, भूतानामीश्वरोपी सना, प्रकृतीं स्वामिधिष्ठाय संभवाम्यात्ममायया। की मी अजन्म आहे, अविनाशी आहे आणि सर्व भूतांचा स्वामी आहे, तरीही माझ्या योगमायेच्या आधारे मी स्वतःच्या इच्छेने अवतार धारण करतो, की युगानुयुगे मला अवतार धारण करावा लागतो। मनोनी आघवे मज मागील आठवे, मी आजुही परी संभवे प्रकृती संगे। आणि म्हणूनच मला माझे पूर्वीचे सर्व अवतार आठवतात। मी अजन्मापासूनही प्रकृतीच्या साह्याने प्रगट होत असतो। माझे अवेयत्व तरी न दिसे, वरी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझाची ठाई। माझे अविनाशी स्वरूप कधीही बदलत नाही, पण जन्म घेणे आणि नाहीसे होणे असे जे दिसत आहे ते मायेमुळे निर्माण झालेल्या प्रतिबिंबासारखे आहे। पण खऱ्या अर्थाने ते तत्व माझं आहे, की जो मी मरतही नाही आणि जन्मतही नाही। माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परिकर्माधीनू ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही। मी पूर्ण स्वतंत्र आहे, तरी लोकांना मी कर्माच्या अधीन आहे असं वाटत असतं, पण तो केवळ अज्ञानामुळे झालेला भ्रम आहे। की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे आधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे। आरशामध्ये एक वस्तू दोन दिसतात, पण प्रत्यक्षात दुसरी वस्तू नसते। अगदी त्याचप्रमाणे की परमेश्वर हा एकच आहे, पण तो दिसताना अनेक रूपांमध्ये तुम्हा आम्हाला दिसत असतो। तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जे अधिष्ठी, तै साकारपणे नटे नटी कार्या लागी। हे किरीटी अर्जुना, मी मुळात निराकार आहे, पण कार्यासाठी प्रकृतीचा आधार घेऊन साकार रूप धारण करत असतो। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः, अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। हे भारतवंशी अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि या भूतलावरती अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा
मी अवतार धारण करत असतो. ते वेळी आपुल्याचेनी कैवारे, मी साकारू होऊन अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. त्यावेळी भक्ताच्या रक्षणासाठी मी साकार रूपाने अवतार घेतो आणि अज्ञानाचा अंधार दूर करतो. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाणी. सज्जनां करवी गुढी, सुखाची उभवी. हे पार्था, मी अधर्माचा नाश करतो, दोषांचे निर्मूलन करतो आणि सज्जनांच्या माध्यमातून धर्म आणि सुखाची गुढी उभारत असतो. या भूतलावरती की ज्यावरती अधर्म होतो, माणूस माणसात राहत नाही, त्यावेळी या सत्याच्या रक्षणासाठी मला युगानुयुगे धर्म जपण्यासाठी अवतार धारण करावा लागतो. अवतार तुम्हा धरावा या कारण उद्धराया जन जड जीवा. आणि याच वेगवेगळ्या अवतारामध्ये युगानुयुगे मी अवतरित होतो. आणि त्यामुळं की तू मला की माझं तत्व न समजता 3.5 शरीराचा देह समजतो, हे खऱ्या अर्थानं तुझं अज्ञान आहे. हे तुझ्या मायेचा तुझ्या मनावर चढलेला परिणाम आहे. हेच या 10 ओव्यांच्या माध्यमातून सांगितलं आहे. आपण पुढील ओव्यांमध्ये पाहूया. रामकृष्ण हरी. धन्यवाद.